नमस्कार. खमंग फोडणीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत सहज सोप्या पद्धतीनं केलेला मसाले भात. फक्त 15 मिनटात तयार होतो. खूप छान लागतो. पाहू शकता रंग वगैरे खूप छान आलेला आहे. पाहूयात कसा बनवला ते. या ठिकाणी मी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ आपल्याला धुवून घ्यायचा आहे, भिजत ठेवायचा नाही आहे. लागणारा वाटण तयार करण्यासाठी आपण पाहूयात. या ठिकाणी थोडं खोबरं घेतलेलं आहे, 2 इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. हे वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे, पाणी टाकायचं नाही आहे वाटणामध्ये. लागणाऱ्या भाज्या पाहूयात आपण. या ठिकाणी मी 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, उभ्या चिरून घेतलेल्या आहेत. मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. एक मीडियम साईजचा बटाटा चिरून घेतलेला आहे, मीडियम साईजचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे, एक मोठा टॅमॅटो, 4 ते 5 तोंडली होती ती आपण चिरून घेतलेली आहे. 1 वाटी फ्लावरचे तुरे घेतलेले आहेत, 1 वाटी हिरवा वाटाणा आहे, अर्धी वाटी शेंगदाणे, लसूण खोबऱ्याचं जे वाटण आहे ते आपण तयार करून घेतलेलं आहे. यामध्ये खडे मसाले घेतलेले आहेत, 1 चक्रीफूल, 2 इंच दालचिनीचे तुकडे, 2 तमालपत्र आणि 1 मोठी वेलची घेतलेली आहे. पाहूयात कशी बनवली ते. या ठिकाणी कढईमध्ये मी 3 चमचे तेल तापायला ठेवलेलं होतं. तेल तापल्यानंतर यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे आपण टाकून घेतलेली आहे. जिरी मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये आपण कांदा उभा चिरून घेतलेला होता तो परतून घेऊया. कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे, लाल होईपर्यंत परतायचा आहे. थोडासाच लाल झाला पाहिजे. यामध्ये आपण हिरव्या मिरच्या टाकून घेऊयात, कढीपत्ता टाकून घेऊयात. जिरी मोहरी टाकल्यानंतर खडे मसाले टाकायला लागत होते, मी विसरले, ते आपण आत्ता टाकून घेऊयात. तमालपत्र, दालचिनी, मोठी वेलची, चक्रीफूल तेलामध्ये थोडंसं परतून घेऊयात ते. यामध्ये आपण लसूण खोबऱ्याचं जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते टाकून घेऊयात. ते पण चांगलं परतून घेऊयात. आता यामध्ये आपण ज्या भाज्या चिरून घेतलेल्या होत्या त्या सगळ्या टाकून घेऊयात. टॅमॅटो, तोंडली, फ्लावर, बटाटा, शेंगदाणे, सगळ्या भाज्या आपण या ठिकाणी परतून घेऊयात. तेलामध्ये या भाज्या चांगल्या परतून घ्यायच्या आहेत. तर यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊयात. कोथिंबीर पण मी सुरुवातीलाच टाकून घेतलेली आहे, त्यामुळे भाजीला रंग आणि चव खूप छान येते. वाटाणा टाकून घेऊयात. या ठिकाणी मी फ्रोझन वाटाणा वापरलेला आहे. सगळ्या भाज्या परतून झाल्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घेऊयात, 1 चमचा धना पावडर, आणि 1 चमचा आपण या ठिकाणी गरम मसाला टाकून घेणार आहोत. तुम्हाला गरम मसाला वापरायचा नसेल तर तुम्ही फोडणीमध्ये 4-5 लवंग आणि 4-5 मिरी ती तुम्ही टाकू शकता. मी गरम मसाला वापरणार होते त्यामुळे मी लवंग आणि मिरी टाकलेली नाही आहे, तुम्ही टाकू शकता. यामध्ये आपण तांदूळ टाकून घेऊयात. तांदूळ आपण फक्त धुवून घेतलेला आहे, भिजत ठेवलेला नव्हता. सगळ्या भाज्यांबरोबर तांदूळ चांगला परतून घ्यायचा आहे.
पाहू शकता भाताला खूप छान रंग आलेला आहे. आपण 1 वाटी तांदूळ घेतलेला होता, त्यामध्ये आपण 2 वाटी गरम पाणी टाकणार आहोत. पाणी उकळून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकून घेऊया. गरम पाणी टाकल्यामुळे पाण्याला लगेच उकळी फुटायला लागलेली आहे. पाण्याला उकळी फुटलेली आहे. आपण गॅस थोडा कमी करून ठेवूयात. 10 मिनटं लागतात फक्त भात तयार होण्यासाठी. पाहू शकता 10 मिनिटांनी मी झाकण काढलेलं आहे. आपला भात शिजून तयार झालेला आहे. खूप छान असा मसाले भात तयार झालेला आहे. भाताचा प्रत्येक शीत मोकळा झालेला आहे. त्याचप्रमाणे भाताला रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आणि खडे मसाल्याचा खूप छान असा सुगंध घरामध्ये पसरलेला आहे. या पद्धतीनं मसाले भात तुम्ही एकदा नक्की करून पहा. माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. त्याचप्रमाणे खमंग फोडणी या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून माझे वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. आपण प्लेटमध्ये मसाले भात काढून घेऊयात. खूप छान चवीला मसाले भात तयार झालेला आहे. रंगसुद्धा खूप छान आलेला आहे. पाहू शकता एकदम सुंदर असा मोकळा मसाले भात तयार झालेला आहे. पाहू शकता खूप सुंदर भात आहे. एकदा नक्की करून पहा. तसंच खमंग फोडणी या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून माझे वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.